भगवंतांनी अर्जुनाला सांगताना मुख्य साधन सांगितले, अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मी रचले नाही. याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपण ते उद्धरावे आणि येथेचीच जोड. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी स्विच ऑफ करा मोबाईल. सगळ्यांनी बंद करा मोबाईल. मोबाईल खूप घोटाळा करून ठेवलेला आहे प्रत्येकाचा. येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपण ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसी. या मनुष्य योनीतूनच त्याला प्राप्त करता येतं. अर्जुना या मनुष्य देहाच्याच ज्ञानानं मला प्राप्त करता येतं आणि मला जर प्राप्त केलं नाही तर नरक यातना सुद्धा याच योनीतून मिळतात. नरदेहाचे निज्ञानी सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंतांनी बहाल केलेला आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? देवाच्या घरी जाणं म्हणजे आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे वैकुंठाला जाणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे मोक्ष प्राप्त करणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे समाधीचा अनुभव घेणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे परमधामाला जाणं, निजधामाला जाणं. आता मोक्ष, वैकुंठ, परमधाम, समाधी, निजधाम ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. काय म्हणतोय मी? एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत आणि या अवस्थेचं वर्णन तुकोबारांनी 12 भंगात इतकं सुंदर केलेलं आहे. जगात पिशाच्य अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. समाधीचं वर्णन आहे, मोक्षाचं वर्णन आहे, मुक्तीचं वर्णन आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय सांगतोय मी. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे इच्छारहित वासनारहित जगणं, अनासक्त जगणं म्हणजे मोक्ष. मोक्ष आणि मृत्यूतला फरक सांगतो. मोक्ष म्हणजे आतून मरणं आणि मृत्यू म्हणजे बाहेरून मरणं. किती सोपं करून सांगू? मोक्ष म्हणजे काय? श्वास शिल्लक आहेत आणि इच्छा संपल्यात, त्याला मोक्ष म्हणतात. आणि मृत्यू म्हणजे काय? श्वास संपलेत आणि इच्छा अजून शिल्लक आहेत, त्याला मृत्यू म्हणतात. कळला का अर्थ? आता काय मंडळींना प्रश्न असा निर्माण होईल, म्हणले महाराज आतून मरणं म्हणजे काय हो? प्रत्येकाला बाहेरून मरण आम्ही दररोज बघतोय नाही का? दररोज एक स्मशानभूमीत प्रेत जळत असतं, आम्ही दररोज बघतोय बाहेरनं. म्हणा आतून मरणं म्हणजे काय? आतून मरणं म्हणजे आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं. बाहेरून मरणं म्हणजे बाहेरून जे नाती संबंध जोडलेले आहेत, धन दारा पुत्रांनी ज्याने सगळी जी जोडलेले आहेत त्यांच्याशी नातं ऑटोमॅटिक तुटतं. पण आतल्याशी जी नाती आम्ही दृढ केलेली आहेत. आता आत कोण कोण आहे? बाहेर जेवढे नातेवाईक आहेत ना त्याच्या कितीतरी पटीनं आत आहेत. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा तशा कल्पना कामना वासना भावना इच्छा तशा तमन्ना संकले सगळे आत ठासून भरलेत. आणि याच्याशी कनेक्टिव्हिटी आम्ही ठेवलेली आहे. आतल्याने इच्छा व्यक्त केली की बाहेर आम्ही कर्म करतोय. आम्ही दुःखी काय माहितीये का? आम्ही आतून मरत नाही म्हणून आम्ही बाहेरून दुःखी आहे.
भूमिका समजून घ्या. आतला आमचा अहंकार काय सांगतो माहिती आहे का? शेजाऱ्यानं 2 कोटीचा बंगला बांधलाय, मग तू 3 कोटीचा बांध. का? त्याची जिरली पाहिजे. ऐपत नसताना, योग्यता नसताना, लायकी नसताना बँकेचं कर्ज काढतं, 3 कोटीचं बंगला बांधतं. त्या बँकेचा हप्ता फेडण्यासाठी रात्रीचं दिवस आणि दिवसाची रात्र करतं, मर मर मरतं, खप खप खपतं, रक्ताचं पाणी, हाडाची काड, आणि शेवटचा हप्ता बँकेचा जातोय ना जातोय, त्याच्या आत हे जातं. म्हणजे आता खरं सांगा, आम्ही जे बंगले बांधतो, घरं घेतो, हे कुणासाठी? आमच्या समाधानासाठी? जरा मनाला प्रश्न विचारा. मोठे मोठ्याले जी बंगले बांधतो, त्या बंगल्यातलं सुख आम्ही नाही घेत, शेजारी आणि लोकांनी बघावं केवढ्या मोठ्या घरात राहत ही. म्हणजे दुसऱ्यांनी बघावं म्हणून आम्ही घरं बांधतो. माऊलांनो, खरं सांगा, आम्ही दागिने का घालतो? दागिन्याचं सुख आम्ही घेतो कधी? शेजारणीनं बघावं ती जळावी म्हणून आम्ही दागिने घालत असतो. लक्षात ठेवा, आमच्या समाधानासाठी, आमच्या सुखासाठी नाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आतल्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर कर्म करतो आणि आयुष्यभर दुःख भोगतो, काय मिळालं? आम्हाला दुःखापासून मुक्ती कधी मिळेल? इच्छा ज्या वेळेला संपेल, आतल्याची कनेक्टिव्हिटी तुटेल. भगवंताने अर्जुनाला हाच उपदेश केलाय, अर्जुना, नातेवाईकांना संपव. आता नातेवाईक म्हणजे बाह्यांगाने नातेवाईक नव्हे, आतमध्ये जे ज्यांच्याशी आमचं नातं दृढ झालेलं आहे, काम आहे, क्रोध आहे, कामाच्या पूर्ततेसाठी मरमर मरते, खप खप खपतय, क्रोधाच्या पूर्ततेसाठी भांडणं काढतंय, लोभाच्या पूर्ततेसाठी रात्र दिवस पैसा पैसा करतय. भूमिका समजून घ्या. आणि आत्म्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मर मेल्यामुळं आम्ही बाहेरून दुःखी आहोत. संत महात्मे का होत असे नाहीत? कारण संत महात्मे आतून मेलेले आहेत. संत महात्मे हे आतून मरतात आणि बाहेरून आनंदाने जगतात. तुम्ही आम्ही आतून जगतोय आणि बाहेरनं मरतोय. मरतो का जगतोय आम्ही? काय मंडळींना वाटत असेल, महाराज आम्ही कुठं मरतो? आम्ही तर जगतोय. आम्ही जगत नाही. आम्ही क्षणाला, म्हणजे सेकंदाला, मिनिटाला, तासाला, दिवसाला, आठवड्याला, महिन्याला, वर्षाला मरतोय आम्ही. जरा विचार करा. आणि आमच्या मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहित आहे? आम्ही ज्यावेळेला आईच्या पोटातून बाहेर आलो, तिथनं खऱ्या अर्थानं गणती सुरू झाली, प्रोसेस सुरू झाली मृत्यूची. आणि ती मृत्यूची प्रोसेस पूर्ण कधी होते माहितीये का? यातून अखेरचा श्वास गेल्यावर. आम्ही जगतोय का? आम्ही जगत नाही. आम्ही सेकंदानं, मिनिटानं, तासानं मरतोय. आणि त्याचा पुरावा आमच्या मनगटावरच आहे. आहे का नाही? टिक 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 टिक, घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाणा. अर्थ कळला का? पण भावंडांनो, आतून मेलं पाहिजे तर बाहेरून आम्हाला आनंदानं जगता येईल. आम्ही जर आतून जगायला लागलो ना, आत्म्याची कनेक्टिव्हिटी तुटली तर दुःखाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल भूमिका समजून घ्या. आणि म्हणून परमार्थ करत असताना, किंबहुना मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जगत असताना इच्छारहित, वासनारहित जगावं. आम्ही परमार्थ ही इच्छा धरून करतो आणि प्रपंच ही इच्छा धरून करतो. प्रपंच करतो, पण परमार्थ ही इच्छा धरून करत असतो. परमार्थ ही इच्छा रहित करावं, इच्छा वासना रहित परमार्थ करावा. भूमिका समजून घ्या. जे जे कर्म करतोय, मग परमार्थ असेल, प्रपंच असेल, ते इच्छा रहित आणि वासना रहितच असावं. आम्ही देवदेव का करतो माहितीये का? आमच्या प्रपंचात उन्नती व्हावी, आमच्या प्रपंचामध्ये मिळकत वाढावी, म्हणून आम्ही परमार्थ करत असतो. दुसरा हेतूच नाही.
आईची शपथ घेऊन सांगा, देवळात देवासमोर उभं राहिल्यानंतर शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले हात वर करा बरं. शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले, देवा माझं वाटोळ होऊ दे पण शेजाऱ्याचं भलं कर. कोण म्हटले? देवाला काय भोप्या समजतो आम्ही? देवाला काही कळत नाही? आम्ही देवासमोर उभं राहतो, हो, आणि देवा पुढं, त्या अव्यक्त परमात्म्या पुढं मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राण व्हाले जो जगाशी चालिता. पर्वते बैसकीने सांडावी, समुद्रे मर्यादानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. असा तो ब्रह्मांडाचा नायक, श्रीमंत ऐश्वर्यवान षडगुण ऐश्वर्य ज्याला प्राप्त झालेले आहेत असा परमात्मा, त्याच्या समोर आम्ही उभं राहतो. आणि गंमत काय माहितीये का, अशा ऐश्वर्यवान देवापुढे उभं राहून आम्ही देवाला धन मागतो. महत्व कुणाचं वाढलं, देवाचं का धनाचं? मोठ्यानं बोला. कोणाचं वाढलं महत्व? धनाचं महत्व वाढलं. म्हणजे आम्ही देवाची किंमत कमी केली आणि धनाचं महत्व वाढवलं, म्हणजे देवाला हो आम्ही कमी लेखला. लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाचं वाक्य बोलून जाऊ का? हो, मागणारा ज्यावेळेला देवाकडे जातो, देणाराला जर त्याला ओळखलं तर मागण्याची इच्छा संपते. माझं बोलणं कळते का? देणाऱ्याला जर ओळखलं तर मागण्याची इच्छाच संपते. हा महत्वाचा विषय आहे. पण आम्ही देणाऱ्याला ओळखलं नाही, आम्ही धनाचं महत्व वाढवत बसलो, देवाची किंमत कमी करत आलो. लक्षात ठेवा. काय अर्थ आहे? अर्थ काय? बर, त्याला न ओळखता, बर ज्याच्याकडे मागायला गेलो त्याला समजून घेऊया ना, तो केवढा आहे